भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता एक नवा धागा समोर आलाय आणि हा धागा थेट राजकीय वर्तुळाशी जोडला जातोय। खरातच्या वडिलांच्या 2017 मधील दशक्रिया पत्रिकेमध्ये शोकाकुलांच्या यादीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील निकट संबंधांसंदर्भात चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता नवा धागा समोर आलाय। हा धागा थेट राजकीय वर्तुळाशी जोडला जातोय। खरातच्या वडिलांचं 2017 मध्ये निधन झालेलं होतं आणि त्यावेळेला दशक्रिया पत्रिकेमध्ये शोकाकुलांच्या यादीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, आपण बघतोय राजकीय वर्तुळाशी आता धागा जोडला जातोय खरात प्रकरणाचा, काय नेमकी माहिती समोर आली आहे? खरे आपण जर बघितलं तर आता हळूहळू सगळ्या ज्या केसेस आहेत त्या समोर उलगडा होतोय। आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर यांचा संबंध केवळ महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यापासून आला असं नाही, तर त्यांचा संबंध हा जवळजवळ त्यांचा 8 ते 10 वर्षापासून त्या सोबत आहेत असं लक्षात येत आहे। 2017 मध्ये जी दशक्रिया विधी त्यांच्या घरी झालेला होता, अशोक खरात यांच्या घरी, त्यांच्या आईंचा, त्यावेळी चाकणकर त्यांचं नाव या दशक्रिया विधीच्या पत्रिकेवर होतं। म्हणजे जर आपण बघितलं तर रुपाली चाकणकर हे त्यांचे कौटुंबिक सदस्य आहेत, अनेक वर्षांपासून ते तिथे आहेत। त्यामुळे असंही म्हटलं जात आहे की चाकणकरांना ह्या सर्व गोष्टींची माहिती होती, त्यांना हे सगळं समजत होतं, मात्र त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांची पाठराखण केल्याचे आरोप हे सातत्यानं आता आपल्याला राजकीय वर्तुळातून होताना दिसत आहेत। खरं तर शिर्डीच्या प्रकरणामध्ये जे काही गुन्हा दाखल झालेला होता, वावीच्या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला होता, त्या काळात जर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी याची पारदर्शक चौकशी करू दिली असती तर हे प्रकरण कधीच उघड झालं असतं आणि अशोक खरात याचे सर्व धंदे बंद होऊ शकले असते, व्यवसाय बंद होऊ शकला असता। मात्र त्याची पाठराखण करत असल्यामुळे आज त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत। आता जर आपण बघितलं तर महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावाच लागला, मात्र यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुद्धा देण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। एकूणच आता खरात यांच्या चौकशीमध्ये SIT ज्यावेळेस रुपाली चाकणकरांची चौकशी करणार आहे त्यावेळेस अनेक गोष्टींचा उलगडा होईल असं यातून दिसतंय। अगदी त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी सुद्धा वाढलेल्या आहेत। SIT चौकशीमध्ये ते काय स्वतः या संदर्भातली माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।